नमस्कार. उपनिषदांची तोंडओळख भाग 6. आत्तापर्यंत आपण ईशोपनिषदाचे 8 मंत्र अभ्यासले. आता पाहूया 9वा मंत्र. अंधम तमः प्रविशन्ति ये अविद्याम उपासते ततो भूय इवते तमः ये विद्यायाम रताः. या मंत्राचा अर्थ असा: जे कोणी अविद्येची उपासना करतात ते घोर अंधकारात प्रवेश करतात, आणि जे विद्येची उपासना करतात ते जणू त्याहूनही घोर अंधारात प्रवेशतात. मंत्राचा हा असा अर्थ पाहून आपल्याला निश्चितच गोंधळायला होते. अविद्या किंवा अज्ञानाचीच कास धरली तर साहजिकच आपण अंधकारात जाऊ हे म्हणणे पटण्यासारखे आहे. पण ज्ञानाची किंवा विद्येची कास धरली तरीही आपण त्याहून घोर अंधारात जाऊ हे विधान अचंबित करणारे आहे. म्हणून दोन्ही विधानांचा खरा अर्थ काय असेल, उपनिषदकारांना नेमके काय म्हणायचे असेल, ते आता आपण समजून घेऊ. इथे अज्ञानाचा अर्थ नेणीव, नाकळतेपणा असा आपण घेऊ शकतो. तो नाकळतेपणा कसला, तर ईशतत्वाविषयीचा. व्यवहारात आपण विद्या याचा अर्थ शाळा कॉलेजचे शिक्षण असा घेतो, किंवा प्रपंच चांगला करता येणे, व्यवहार नीट सांभाळता येणे, यालाही आपण विद्या म्हणू शकतो. बाकी मग गायन, वादन, नृत्यकला, चित्रकला, मूर्तिकला अशाही या विद्याच आहेत. पण अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने ती अविद्या किंवा नेणतेपणा आहे. कारण काय? कारण त्या विद्येच्या द्वारे त्या ईशतत्वाबद्दल काही समजणे केवळ अशक्य आहे. आणि ईशतत्वच जर समजले नाही तर मग समजलेच काय? म्हणून प्रपंच ज्ञान किंवा पुस्तकी विद्या ही नेणतेपणा किंवा अविद्याच म्हणावी लागेल. अशा अविद्येच्या पाठीमागे लागणे किंवा उपासना करणे, त्याची कास धरणे अविद्येची, हे गाढ अंधारात शिरण्यासारखे आहे असे उपनिषदकारांना म्हणायचे आहे. हे आपल्याला एक वेळ पटू शकेल. पण याच मंत्राच्या उत्तरार्धात ते म्हणतात, जे कोणी ज्ञानाची, विद्येची उपासना करतात ते तर त्याहूनही आणखीन घोर अंधकारात पडतात. वास्तविक जे ज्ञान, विद्या, ईशतत्व जाणण्यास शिकवते तीच खरी विद्या. पण अशी विद्या जे कोणी मिळवतात ते ज्ञान शेवटी बुद्धी किंवा मेंदूद्वारेच मिळालेले असते. म्हणजे ते इंद्रियजन्यच नव्हे का? आणि ईशतत्व तर इंद्रियाद्वारे प्राप्त होण्यासारखे नाहीच. आपल्या बुद्धीपलीकडे ते आहे, इंद्रियांच्या पलीकडे ते आहे. पण अशा विद्यामान माणसाचे होते काय, की आपल्याला ते ईशतत्व कळलेच, ब्रह्मवस्तूचे ज्ञान आपल्याला झालेच, असा अहंकार त्यांच्यात बळावतो. आणि अहंकार त्यागल्याशिवाय ब्रह्मवस्तूची प्राप्ती होतच नाही. ब्रह्मवस्तू एक आणि तिला जाणणारा मी दुसरा, असा भेद किंवा द्वैत त्यांच्यात उत्पन्न होते विद्येची कास धरणाऱ्यांच्यात. ब्रह्मैक्यापासून मग ते दूरच राहतात. आणि मला सगळे कळले या भ्रमाने मग ते स्वतःची प्रगती, ज्ञानोपासना इत्यादी सगळे काही बंद करतात. अज्ञानी माणसांच्या चुका त्यांना कळतच नाहीत, म्हणून माफ केल्या जाऊ शकतात एक वेळ, त्यापासून फारसे पाप नाही. पण ज्ञानी मनुष्य कळून सवरून अशा चुका करू लागला तर ते माफीयोग्य नसते. उलट त्या ज्ञानी, विद्यावान मनुष्यास अधिकच पाप लागते. आणि म्हणूनच जे कोणी विद्येची उपासना करतात ते आणखी घोर अंधकारात पडतात, असे या उपनिषदकारांचे म्हणणे आहे. पुढे पाहूया की काहींनी विद्या म्हणजे अध्यात्मविद्या आणि अविद्या म्हणजे भौतिक विद्या असाही अर्थ लावला आहे. तोही अगदी बरोबर आहे. अध्यात्मविद्या मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. पण हटवादीपणा करून, शरीराला त्रास देऊन, म्हणजे उपास-तापास करून, देहदंडना करून, तासनतास एके जागी बसून ध्यानधारणा करून,
शारीरिक गरजांकडे कठोरपणे दुर्लक्ष करून, जमत नसतानाही कठीण असा योगमार्ग आचरून ती अध्यात्मविद्या मिळवण्याचा प्रयत्न केला, तर शरीर दुर्बळ होऊन ती विद्या साधण्याचे दूरच राहील. ज्ञानेश्वरी सुद्धा आपल्याला आठवत असेल की माऊली सुद्धा म्हणतात की शरीरासी न पीडावे, म्हणजे शरीराला पीडा देऊन काही करू नका. अशा रीतीने नुसते अध्यात्मविद्येच्या पाठीमागे लागले तर ती साध्य होईलच याची खात्री नाही. कारण शरीर मनाचा कोंडमारा करून काहीही साध्य होत नसते. जी गोष्ट आनंदाने सहज घडते त्यापासूनच काही साध्य होत असते. या उलट नुसते भौतिक विद्येच्या पाठीमागे लागले तर भौतिक सुखे, म्हणजे इहलोकी ज्यात सुख वाटते अशी सुखे, ते संपत्ती, विविध उपभोग, सुखसाधने, हे सारे काही मिळेल त्या भौतिक विद्येमुळे, पण अंतिम ध्येय जे मोक्ष ते मिळणार नाही. सुखलोलूप होऊ आपण. आज पाश्चात्य राष्ट्रांच्याकडे भरपूर भौतिक प्रगती झाली असून तिथल्या मनुष्यास सुलभपणे सर्व उपभोग मिळत आहेत. आमच्या नवीन पिढ्यांनाही त्याचे आकर्षण आहेच, पण मनःशांतीसाठी मात्र ते भारताकडे आशेने पाहतात, हेही तितकेच खरे. पण विचार केला तर अशा अविद्येची आराधना करणाऱ्यास सर्व ऐहिक सुखे मिळतील, फक्त ब्रह्मविद्या मिळणार नाही एवढेच. त्या दृष्टीने तो अंधकारात जाईल हे खरे. पण भौतिकाकडे दुर्लक्ष करून, म्हणजे अविद्येकडे दुर्लक्ष करून नुसत्या अध्यात्मविद्येच्या पाठीमागे लागणाऱ्या मनुष्यास इहलोकीची प्रापंचिक सुखे तर मिळणार नाहीतच, पण मनुष्याच्या इंद्रियांना साध्य न होणारी अध्यात्मविद्यासुद्धा त्याला मिळेलच असे नाही. म्हणजे दोन्हीही नाही, ना आरत्र ना परत्र. म्हणूनच नुसत्या विद्येची उपासना करणारा त्याहूनही घोर अंधकारात प्रवेश करतो असे उपनिषदकारांना म्हणायचे असावे. थोडक्यात विद्या आणि अविद्या यात समन्वय, समतोल असायला हवा, असा एक अध्यारूत किंवा लपलेला अर्थ या मंत्रात असावा. असा हा 9वा मंत्र आपण पाहिला. आता 10वा मंत्र पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 6वा समाप्त.